नमस्कार, मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे यू मॅटर। आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे जे माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला आता दिसतं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे, धन्यवाद म्हणायचे आहेत, कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला ते सिल्वर प्ले बटन मिळू शकलेलं आहे। आणि या छान नोटवर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ असणार आहे केसांच्या काळजीबाबत। मला खूप वेळेला रिक्वेस्ट आलेल्या आहेत की ताई हेअर फॉलचा खूप इश्यू होतो आहे, तर त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ तू करशील का? आणि तोच व्हिडिओ घेऊन आज मी तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलेले आहे। केसांची काळजी नक्की कशी घ्यायची, केस कसे वाढवायचे किंवा केस जर का खूप गळत असतील तर नक्की कोणती काळजी घ्यावी, या सगळ्याच्या टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आणखीन एक गोष्ट, माझा भाऊ तेजस पळसोले देसाई याने एक आपलं YouTube चॅनल सुरू केलेलं आहे ज्यावर तो स्वतःची गाणी कंपोज करून ती चांगल्या गायकांकडून गाऊन घेऊन मग त्याचे व्हिडिओ अपलोड करतो। आणि नुकतंच त्यांनी बाप्पांविषयी एक गाणं कंपोज केलेलं आहे जे रोहित राऊत याने गायलेलं आहे। तर जर का तुम्ही तुमच्या आयुष्यातला थोडासा वेळ काढून तो व्हिडिओ बघितलात तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असेल। त्या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट दाखवा, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। तर आता सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। केसांची काळजी कशी घ्यायची याबाबत लेट्स गेट स्टार्टेड। सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, कॅस्टर ऑइल ज्याला मराठीत आपण एरंडेल तेल म्हणतो त्याला लवकरात लवकर आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये आणायचं आहे। आता कॅस्टर ऑइल नक्की काय करतं? तुमचे केस जर का गळत नसतील, केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा केसांबद्दलच्या कोणत्याही तुमच्या समस्या असतील तर त्याचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे एरंडेल तेल। आता हे एरंडेल तेल कसं वापरायचं? एरंडेल तेल थोडंसं चिकट असतं, त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी जाड असते नॉर्मल पॅराशूटच्या खोबरेल तेलापेक्षा। आणि त्यामुळे काय करायचं आहे, अर्धा चमचा जर का तुम्ही एरंडेल तेल घेत असाल तर 1 चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि या प्रमाणात ते तुम्हाला एका बोलमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या स्कॅल्पवर त्याचा छानपैकी मसाज करायचा आहे। हा जो मसाज आहे किंवा हे जे तेल आहे ते तुम्ही ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर तुमच्या केसांवर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू मात्र नीट करा, कारण मी म्हटल्याप्रमाणे एरंडेल थोडंसं चिकट असतं, कधी कधी ते जायला थोडासा वेळ लागू शकतो, पण एरंडेलमुळे मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमच्या हेअर लॉसमध्ये अक्षरशः तुम्हाला आठवडा ते 1.5 आठवड्यामध्ये एक छान डिफरन्स बघायला मिळेल। आणि जर का तुम्ही खूप वेळ वापरत राहिलात तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे ही आहे पहिली टिप, लवकरात लवकर एरंडेल तेलाचा समावेश करायचा आहे आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये। आज मस्तपैकी ऊन आलेला आहे आणि त्या उन्हाच्या नॅचरल लाईटमध्ये मी हा व्हिडिओ शूट करायला बसलेले आहे। त्यामुळे आता वळूया पुढच्या टिपकडे जी आहे प्रोटीन्स विषयी। प्रोटीन्स हे आपल्या केसांचे सुद्धा बिल्डिंग ब्लॉक्स असतात। म्हणजेच काय, तुम्ही जर का तुमच्या आहारात कमी प्रोटीन्स घेत असाल तर तुमच्या केसांच्या वाढीवर त्याचा प्रचंड परिणाम तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर हेअर लॉस सुद्धा होऊ शकतो। म्हणूनच काय करायचं तर मोड आलेली जास्तीत जास्त कडधान्य असतील, डाळी असतील, पनीर असेल, मशरूम्स असतील, तुम्ही जर का मांसाहारी असाल तर त्या प्रकारचा आहार असेल ज्याच्यात जास्त प्रोटीन्स आहेत, अशा गोष्टी तुमच्या आहारात तुम्हाला लवकरात लवकर आणायला लागतील। कारण मी म्हटलं त्याप्रमाणे प्रोटीन्स जर का तुम्ही इनफ घेत नसाल तर तुम्ही कितीही चांगला शॅम्पू वापरा, कितीही चांगला कंडिशनर वापरा, तुमच्या केसांची जी वाढ आहे ती खुंटलेलीच राहणार आहे आणि केस गळणार आहेत। त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आत्तापासून आपण काय करायची आहे तर आपल्या आहारात आपण आत्ता खातोय त्यापेक्षा जास्त प्रोटीन्सचा समावेश आपण कसा करू शकू याचा थोडासा विचार करायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पावलं उचलायचे। वळूया पुढच्या टिपकडे। स्कॅल्प मसाज अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजेच काय, केसांची जी मुळं असतात त्याला छानपैकी जर का तुम्ही मसाज करत नसाल तर तिकडे ब्लड फ्लो होणार नाहीये आणि त्यामुळे सुद्धा केसांची वाढ तितक्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार नाहीये, हेअर लॉस सुद्धा होऊ शकतो। मग स्कॅल्प मसाज कसा करायचा तर मी काय करते, माझ्याकडे हा असा एक छोटासा स्कॅल्प मसाजर आहे जो तुम्हाला इझिली नायकावर मिळेल, अमेझॉनवर मिळेल, खूप ठिकाणी मिळेल। मला जर का याची लिंक मिळाली तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। पण असा एखादा मसाजर घ्यायचा आहे। मी जे पहिल्या टिपमध्ये एरंडेल तेल सांगितलेलं आहे
ते आपल्या डोक्याला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पकडून त्याचा 5 मिनिटं छानपैकी टीव्ही बघा, तुम्हाला पाहिजे ती गोष्ट करा आणि मस्तपैकी पूर्ण डोक्यावर असा मसाज करायचा आहे या मसाजरने. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा अक्षरशः गरम होते आपली स्कॅल्प, म्हणजेच रक्तप्रवाह तिकडे वाढतो आणि त्याचमुळे ब्लड फ्लो वाढल्यामुळे हळूहळू केसांची वाढ सुद्धा वाढणार आहे, त्याचं प्रमाण चांगलं होणार आहे आणि त्याचप्रमाणे हेअर लॉस सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात बघायला मिळणार आहे. त्यामुळे असा स्कॅल्प मसाजर घेऊन या. हा काही फार महाग नसतो, ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे आणि आठवड्यातून 2दा आपल्याला स्कॅल्प मसाज करायचाच आहे तेल लावल्यानंतर, हे लक्षात ठेवा. वळूया पुढच्या टिपकडे. जर का तुम्हाला रोज टाईट हेअरस्टाईल करण्याची सवय असेल, म्हणजे टाईट पोनीटेल्स किंवा टाईट आंबाडा बांधायची तुम्हाला सवय असेल, तर ती सवय सगळ्यात पहिली घातक आहे, लक्षात ठेवा. कारण त्याच्यामुळे काय होतं, इकडची जी हेअरलाईन आहे ती हळूहळू मागे जायला लागते, केस गच्च बांधल्यामुळे तुटायला लागतात आणि आपल्याला तसं नकोय. आपल्याला केस तुटणं टाळायचं आहे आणि त्यासाठी लक्षात ठेवा, जरी टाईट हेअरस्टाईल्स खूप छान दिसत असल्या, मला माहितीये ते हाय पोनीटेल्स आपल्याला घालावेसे वाटतात, पण शक्यतो तसं करू नका. मस्तपैकी एखादी क्लॉक क्लिप ज्याला आपण म्हणतो तशी एखादी लावा, पण अगदी रबर बँडनी गच्च केस बांधणं अगदी प्रकर्षाने टाळा, ज्याच्यामुळे तुमची जी हेअरलाईन आहे ती हळूहळू मी म्हटल्याप्रमाणे मागे जाते, केस ताणल्यामुळे तुटतात आणि आपल्यामुळे आपले केस तुटायला नकोय. त्यामुळे ही एक छोटीशी गोष्ट आहे, ती सुद्धा लक्षात ठेवायची आहे की रोजच्या बेसिसवर जर का टाईट हेअरस्टाईल करण्याची तुम्हाला सवय असेल तर ती सवय कुठेतरी थांबवली पाहिजे. केस जर का गळत असतील तर आणखीन एक अमेझिंग तेल म्हणजे ब्लॅक सीड ऑइल. हे जे तेल आहे त्याची इमेज मी इथे बाजूला इन्सर्ट करते. जर का त्याची लिंक मिळाली तर ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, पण लिंकची काहीही गरज नाही. तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन जर का तुम्ही ब्लॅक सीड ऑइल मागितलं तर ते डेफिनेटली तुम्हाला देतील. पण हे जे तेल आहे ते सुद्धा हेअर लॉस कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण लक्षात ठेवा, ही कुठलीही जी तेलं आहेत ती डायरेक्ट आपल्या स्कॅल्पवर लावू नका. ब्लॅक सीड ऑइल सुद्धा जर का तुम्ही 1 चमचा ब्लॅक सीड ऑइल घेताय तर त्याच्याबरोबर कायम ते डायल्यूट करायचं. 1 चमचा आपण त्याच्याबरोबर खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आणि असं हे तेल आपण छान प्रकारे स्कॅल्प मसाज करायचा आहे आणि त्यानंतर जी मसाजरची मी मगाशी पद्धत दाखवली त्या मसाजरनी छान मसाज करायचा आहे. तर हे जे दुसरं तेल आहे, जर का तुम्हाला एरंडेल तेल वापरायचं नसेल तर तुम्ही नक्कीच ब्लॅक सीड ऑइल वापरू शकता आणि या ब्लॅक सीड ऑइलचा सुद्धा अमेझिंग तुम्हाला परिणाम तुमच्या केसांच्या वाढीवर आणि हेअर लॉसवर बघायला मिळणार आहे. केस विंचरण्यासाठी आपण कोणता कंगवा वापरतो याच्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण प्लास्टिकचे कंगवे वापरतो तेव्हा केसांचं खूप घर्षण होतं आणि त्यामुळे सुद्धा हेअर लॉस होऊ शकतो. म्हणून ही छोटीशी टिप आहे, पण ही खूप महत्त्वाची टिप आहे की एखादा लाकडी कंगवा घ्या आणि त्या लाकडी कंगव्यामध्ये एकदा इन्व्हेस्टमेंट करा, पण ती वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे छान प्रकारे तुमचे केस अगदी मुलायम प्रकारे विंचरले जातील, जास्त घर्षण होणार नाही आणि त्यामुळे जर का तुमचे केस तुटत असतील, ज्याला स्टॅटिक म्हणतो आपण, त्याच्यामुळे जर का केस तुटत असतील तर तसं होणार नाही. लाकडी कंगवा किंवा नीम किंवा बॅम्बू असलेला कंगवा, अशा कोणत्याही प्रकारचा एक कंगवा तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये वापरा आणि डेफिनेटली त्याचा सुद्धा परिणाम तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता मी तुम्हाला एक मस्तपैकी घरगुती मास्क सांगणार आहे, जो वापरल्यानंतर तुमचे केस सिल्की स्मूथ होणार आहेत. तुम्हाला कोणताही केमिकलवाला मास्क लावण्याची गरज नाही आणि त्यामुळे जर का तुमच्या केमिकल्समुळे केस तुटत असतील तर ते होणार नाहीये. आता हा घरगुती मास्क कोणता, तर 1 चमचा दही आणि त्याच्यात 10 ड्रॉप्स लिंबाचे टाकायचे आहेत. हा जो दही लिंबू जो मास्क आहे, हे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे केस अगदी सिल्की स्मूथ होतात, इतके सॉफ्ट होतात की कधी कधी सॉफ्ट आहेत म्हणून ते मॅनेज होत नाहीत. त्यामुळे यानंतर लक्षात ठेवा, कोणतेही स्टोअर बॉट मास्क वापरण्याच्या आधी हा मास्क घरच्या घरी ट्राय करा. दही लिंबू, जर का डॅन्ड्रफचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी करायला हा मास्क मदत करतो. पण सगळ्यात जास्त म्हणजे तो आपले केस इतके सॉफ्ट करतो की त्याच्या नंतर तुम्हाला कोणताही आर्टिफिशियल मास्क वापरण्याची गरजच पडणार नाही. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे जेव्हा हेअर लॉस होत असतो तेव्हा
शक्य तितकी कमी केमिकल्स आपल्याला आपल्या केसांवर वापरायची आहेत. आणि अशा वेळेला हा जो घरगुती मास्क आहे, दही आणि लिंबू इतका बेसिक मास्क आहे, तो तुम्हाला आपल्या केसांवर लावून ठेवायचा आहे आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर तुम्ही तुमचे केस धुवून टाकू शकता. हा मास्क सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला नक्की येऊन सांगा की तुमचे केस किती सॉफ्ट झाले आहेत नंतर. केस गळण्याचं अजून एक अगदी साधं सरळ सोपं कारण सांगू का? केस ओले असताना जर का तुम्ही ते ड्रायरने वाळवत असाल तर 100% हेअर फॉल होणार आहे. याचं एक साधं कारण म्हणजे जेव्हा केस ओले असतात तेव्हा ते अतिशय नाजूक अवस्थेत असतात आणि अशा वेळेला जर का हीटचा मारा तुम्ही त्याच्यावर करत असाल तर त्या नाजूक अवस्थेत ते पटकन तुटू शकतात आणि म्हणूनच हेअर फॉल होऊ शकतो. त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं आहे की केस धुवून झाल्यानंतर ते नॅचरली सुके होऊ द्या. जास्तीत जास्त हीट त्याच्यावर वापरणं अगदी टाळा. तुम्हाला अगदीच जर का एखाद दिवशी उशीर होत असेल, अगदी स्टायलिंग कुठे करून जायचं असेल तर गोष्ट वेगळी, पण जर का रेग्युलरली तुम्ही ड्रायर वापरत असाल, हेअर स्ट्रेटनर वापरत असाल तर ती गोष्ट आपल्याला प्रकर्षानं टाळायची आहे. आणि आता वळूया व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे. जर का हा हेअर लॉस खूपच प्रमाणात होत असेल आणि खूप रेमेडीज करून सुद्धा हा हेअर लॉस थांबत नसेल तर मात्र एका डॉक्टरकडे म्हणजे ट्रायकॉलॉजिस्टकडे, सोप्या भाषेत केसांच्या डॉक्टरकडे जाऊन दाखवणं गरजेचं आहे. कारण अशा वेळेला मे बी डॉक्टर आपली ब्लड टेस्ट करतील आणि त्याच्यावरून त्यांना कळेल की हार्मोनल काही इश्यू आहे का, आयर्न लेवलमध्ये कमी आहे का आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला प्रॉपर औषधं देतील. त्यामुळे या सगळ्या रेमेडीज करून सुद्धा जर का हेअरफॉल थांबत नसेल तर लक्षात ठेवा, कधीही एका चांगल्या डॉक्टरला जाऊन दाखवणं, ट्रायकॉलॉजिस्टकडे जाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. हेअरफॉल विषयी आज आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच मी तुमच्या भेटीला येते, पण त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. ते गाणं तुम्हाला ऐकायचं आहे जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय.